की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणले तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत. हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत, ह्या कशासाठी आणल्या जात आहेत? त्याच्यात अजून एक दुसरी गोष्ट, आता त्यांनी एक काहीतरी माडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलं, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणले तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत. ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत. अर्थात आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीये. परंतु ही कोणती प्रथा आणि हे कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत, हा काय प्रकार आहे? मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्याला विचारले पाहिजेत, जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू आहे तो. आणि म्हणजे सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का? त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला, त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करतंय का? हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे.